प्रत्येक महालांचा शोध घेतला, जिकडे तिकडे असंख्य योद्धे होते. नंतर तो रावणाच्या महालात गेला. तो इतका विलक्षण होता की त्याचे वर्णन करणे कठीण. आता एकदम VIP माणूस म्हणलं, महाराज घर पण VIPच असते की नाही, हे की नाही. तर एक वेळेस आमचे गुरुजी सांगत होते की त्यांची कथा होती, ते गेले होते. आता त्यांची जी बाथरूम आहे ना, बाथरूम, त्या बाथरूम म्हणजे घराची अशी एवढी रूम होती, म्हणजे अशी लय मोठी 2 रूम सारखी. आणि तिथं कमीत कमी लय व्हरायटीचे साबण, लय म्हणजे लय. आता श्रीमंत लोकांना काय असते महाराज, काही कमी नसते, अलग अलग साबण असतात, हे की नाही. गुरुजींना काय वाटलं की हे असं सामान ठेवायचं गोडाऊन आहे सामान ठेवायचं गोडाऊन आहे का, त्यांना असं वाटलं. नंतर कळालं की यांचे बाथरूम आहे, 2 रूम एवढं एक बाथरूम. तर असे मोठमोठ्या लोकांचे घरं असतात. म्हणजे हा काय लहान होता काय रावण, लहान नव्हता. रावणाच्या घरी देवदेवता A to Z कामं करायचे. हां, तो इतका विलक्षण होता की त्याचे वर्णन करणे कठीण आहे. हनुमानाने रावण झोपलेला पाहिला, परंतु महालात जानकी दिसली नाही. नंतर एक सुंदर महाल दिसला, तिथे भगवंताचे एक स्वतंत्र मंदिर होते. त्या महालावरती रामाच्या धनुष्यबाणांची चिन्हे अंकित होती. त्याची शोभा अवर्णनीय होती. तिथे तुळशीचे नवीन झाडे पाहून कपिराज हनुमानजीला आनंद झाला. काय झाला? तुळशी महाराणी दिसली. लंका ही राक्षसांच्या समाजाचे निवासस्थान आहे. इथे साधू पुरुषांचा निवास कसा? बरोबर आहे ना, राक्षसामध्ये साधू संत येणार कुठून? हनुमान मनात असा विचार करत होता, त्याच वेळी विभीषण जागा झाला. कोण जागे झाला? हां, लाईट आली ना, फिरत नाही का कमी याच्यावर, थोडंसं इथं पाहिजे, थोडं पण ते सोडे, त्याची स्पीड कमी ठेवा बरं का. इकडं थोडंसं लावून. कसं आहे की तुम्हाला थंड वाटते, पण आमची टेम्परेचर वाढत असतं बोलताना. कमी करा वाटलं असतं थोडं. त्याने राम नाम घेतले. काय नाम घेतले? हरे राम 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 हरे हरे. हनुमानाला वाटले की हा साधू आहे. काय आहे? साधू आहे. भगवंताचं नाव घेतले. त्याला मनापासून आनंद झाला. त्याने विचार केला की आपण याची मुद्दाम ओळख करून घेऊया. साधूमुळे कार्याची हानी होत नाही, है की नाही. साधूमुळे उलटा फायदा. साधूच्या आश्रय राहिल्याने बघा, साधू सेवा देव, साधू मारो, साधू हाकालन लावो, यांच्या जर आश्रय राहिलं ना, कल्याण होते. काय होते? परंतु आज थोडं जरी बोललं ना, मला टोचून बोलले, मला लागलं ना, अरे लागलं मग काय झालं? त्या साधून तुला खड्ड्यातून वर का हाडे, त्याचं काय आहे? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हे आपण पाहत नाही आहे. साधू मारो, सेवा देव, आपल्याला दातो, हे आपल्या कल्याणासाठी असते. जसं मायबाप असतात की नाही, तसे साधूचं आचरण असते. नाही तर मग ते साधूच्या डोक्यावर बसतील, म्हणाले तसं वागतील, आहे की नाही. तर ते म्हणतात की आणि जे साधूपासून दूर जातात कधीही कल्याण होऊ शकत नाही. कारण साधूपासून दूर जाणं म्हणजे भगवंतापासून दूर जाणे. डायरेक्ट आपली योग्यता नाही की आपला भगवंताशी संपर्क होईल किंवा भगवंत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतील. तर ते म्हणतात की साधूमुळे कार्याची हानी होत नाही, या उलट फायदा होतो. ब्राह्मणाचे रूप धारण करून हनुमानाने त्याला हाक मारली. एक तास विभीषण उठून बाहेर आला. प्रणाम करून त्याने क्षेमकुशल विचारले. म्हणाले, हे ब्राह्मण देवा, आपली ओळख करून द्या. तुम्ही हरिभक्तापैकी कोण आहात काय? कारण तुम्हाला पाहून माझ्या मनात खूप प्रेम उसळत आहे. होणारच ना, कारण हनुमानजी इथं प्रेम येणारच, एक नाही. तुम्ही दिनावरती प्रेम करणारे आणि प्रत्यक्ष रामचंद्रच असून मला घर बसल्या कृतार्थ करण्यासाठी आला आहात काय? तेव्हा हनुमानाने रामचंद्रांची सर्व हकीकत सांगून आपले नाव सांगितले. ऐकताच दोघांची शरीरे रोमांचित झाली आणि रामांच्या गुणसमाचे स्मरण करून दोघी प्रेम व आनंदात मग्न झाले. याला म्हणतात भक्त. ज्ञानी मिले ज्ञानी से करे ज्ञान की बात, भक्त मिले भक्त से करे भगवान की बात, मूर्ख मिले मूर्ख से तो दे लात और जूता और बात. याच्या पलीकडे दुसरं काय होणार नाही. भगवंताच्या आनंदात एकदम मग्न झाले महाराज. आनंद घ्यायला लागले एकदम.
विभीषण म्हणाला, हे पवनपुत्रा, माझी परिस्थिती ऐकून घे. ज्याप्रमाणे दातामध्ये बिचारी जीभ दाबून राहते की नाही, बघा ना, दाबून बघा अशी बीचमध्ये राहते की नाही, जास्त काय केले वरून दणका पुन्हा खालून दणका आहेच, त्याप्रमाणे मी इथे राहतो. म्हणजे हे राक्षस आहे ना रावण, भाऊ जरी असला तरी काय आहे, राक्षस आहे. हे तात मला अनाथ समजून सूर्यकुलाचे नाथ रामचंद्र कधी माझ्यावर कृपा करतील का? माझे तामशी राक्षसी शरीर असल्यामुळे साधन तर काही जमत नाही आणि मनातही रामचंद्रांच्या चरणकमलाविषयी प्रेम नाही आहे. हे हनुमाना, रामचंद्रांनी माझ्यावर कृपा आहे का, असा मला आता विश्वास वाटत आहे. कारण हरीचे कृपेविना संताची भेट होत नाही. मी काय म्हणलो होतो आधी, डायरेक्ट भगवंत भेटतील का? नाही. काय म्हणतात, हरीच्या कृपेविना संताची भेट होत नाही. भगवंताची ते कृपा लागते, पण संत पण भगवंताच्या कृपेशिवाय भेटत नाही. बिनु हरी कृपा मिलहीन संता. श्री रघुवीरांची कृपा केली आहे, श्री रघुवीरांनी कृपा केली आहे, त्यामुळे तुम्ही आपणहून मला दर्शन दिले. हनुमान म्हणाला, हे विभीषणा, ऐकून घे की सेवकावर सदा प्रेम करणे हे प्रभूंची रीत आहे. सेवकावरती भगवंत काय करतात, सदैव प्रेम करतात. सांग बरे, मी कुठे तुला कुलीन लागून गेलो आहे? विदर्भातले असे बोलतात ना, तुले कळे ना, अशी इथं भाषा मला दिसायली. मी कुठे मोठा कुलीन लागून गेलो आहे असंच बोलतात ना तिकडे लोक, है ना. सर्व दृष्टीने तुच्छ असा मी चंचल वानर आहे. सकाळी सकाळी जो आम्हा वानराचे नाव घेतो त्याला त्या दिवशी भोजनही मिळत नाही असे म्हणतात कंसात. हे सखा, मी असा आदम आहे. किती नम्रता आहे. परंतु श्रीरामचंद्रांनी तरीही माझ्यावर कृपा केली. भगवंताच्या गुणाचे स्मरण करताना हनुमानाच्या डोळ्यात प्रेम अश्रू भरले. बघा, डोळ्यातून त्यांच्या काय आलेत अश्रू, म्हणजे किती प्रेम आहे त्यांचं. आपल्या डोळ्यात कधी येईल असं. जे लोक हे जाणत असू नये असे स्वामी असलेले रघुनाथ यांना विसरून विषयाच्या मागे भटकत फिरतात, ते का बरे दुःखी होणार नाहीत? काय म्हणतात, ऐका ध्यानपूर्वक. जे लोक हे जाणत असून स्वामी असलेले रघुनाथ यांना विसरून, भगवंताला विसरून विषयाच्या मागे, भोगाच्या मागे फिरतात, ते का बरे दुःखी होणार नाहीत? दुःखच होणार की नाही विषयाच्या मागे फिरल्यावर. पैसा आहे, धन आहे, ठीक आहे, पण हे जीवनाचं लक्ष आहे का? नाही. जीवनाचं लक्ष काय? भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती कशी होईल? भगवंताच्या भक्ती. भगवंताची भक्ती कशी करायची? भगवंताच्या नामाचा जप करायचं. कसं? हरे कृष्णा 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 हरे हरे, तेव्हा तर ते अशा प्रकारे रामाचे गुणगान करताना त्यांना अनिर्वचनीय परम शांती लाभली. नंतर विभीषणाने जानकी लंकेमध्ये कुठे ही सर्व वार्ता सांगितली. तेव्हा हनुमान म्हणाला, हे बंधू, मला जानकी मातेला पाहायचे आहे. विभीषणाने सर्व उपाय सांगितले. मग हनुमान निरोप घेऊन तिथून निघाला. पुन्हा तेच अत्यंत छोटे रूप धरून अशोक वनात तिथे सीता राहत होती तिथे गेले. सीता मातेला पाहून मनात प्रणाम केला. बसल्याच तिची संपूर्ण रात्र निघून जात होती. शरीर दुर्बल झालेले होते. डोक्यावर जटांची एकच वेणी होती. मनात रामाच्या गुणाचे स्मरण करीत असे. कोणाचं? मनात रामाचं. राम 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 राम. बघा, माता सीतेची तपस्या. जानकीने आपले डोळे आपल्या पायाकडे लावले होते आणि मन श्रीरामाच्या चरण कमलामध्ये मग्न होते. जानकीला दुःख असल्याचे पाहून पवनपुत्र हनुमानाला फार वाईट वाटले. हनुमान वृक्षाच्या पानामध्ये लपून राहिला. विचार करू लागला, काय करू? एवढ्यात अनेक स्त्रिया सोबत घेऊन नटून ठटून राहून तिथे आला. त्या दुष्टाने सीतेला अनेक प्रकारे समजाविले. साम दाम दंड भेद दाखविला, है ना. साम दाम प्रशंसा करणे, गुणगान समजवणे. दाम दंड, जसं वसुदेवजीने काय केलं होतं, जे कंस होता ना, तिथं दंड आणि दाम तर चलत नव्हता, मग तिथं साम आणि दाम वापरलं होतं. काय वापरलं होतं? म्हणजे आधी कंसाची स्तुती केली आणि नंतर कंसाचं समजून सांगितलं कंसाला. त्याला म्हणतात साम आणि भेद.
रावण म्हणाला, हे सुमुखी, हे बुद्धिमती, ऐक. मंदोदरी इत्यादी सर्व राण्यांना, मी तुझ्या दासी करीन ही माझी प्रतिज्ञा आहे. तू एकदा माझ्याकडे पाहत तरी खरे, म्हणजे एकदा तरी. आपले परमप्रिय कौशल्याधीश रामाचे स्मरण करून जानकी गवताच्या काडीचा अडोसा धरून म्हणू लागली, हे दशमुखा. रावणाला किती तोंड होते? 10. काय लोकांचे काय प्रश्न असतात, मग एवढे तोंड होते, मग झोपताना काय झालं असं? लोक काय घेऊन देणे, तो कसा झोपत असेल त्याचा प्रश्न आहे तो, आहे का नाही? काही उटपटांग प्रश्न विचारतात लोक. एक, काजव्याच्या प्रकाशाने कमलिनी उमलते काय? मग ती पुढे म्हणाले, तू स्वतःसाठी सुद्धा असेच समज. अरे दुष्टा, तुला रघुवीरांच्या प्रखर बाणाची माहिती नाही. अरे पाप्या, तू मला एकटी असताना हरण करून आणलेस. अरे अधमा, सीतामाता फटाके द्याली. निर्लज्ज आहेस. बरोबर आहे, निर्लज्जच आहे, याला कुठं लाज आहे? तुला लाज वाटत नाही? बघा, लगेच सीतामाता म्हणली. स्वतःला काजव्यासारखा आणि श्रीरामांना सूर्यासारखा म्हटलेले ऐकून, तसेच सीतेचे ते अपशब्द ऐकून रावण तलवार उपसून संतापून म्हणाला. जशी कंसानं अशी तलवार काढली तून म्यानमधून, एका हाताने छोटी पकडली, तसं यान तलवार उपशिली म्यानमधून. सीते, तू माझा अपमान केला आहेस. मी या धारदार कृपणाने तुझे शिर कापून टाकतो. अजून माझे ऐक, हे सुमुखी, नाहीतर तुला प्राण गमावे लागतील. धमकी द्यायला. सीता म्हणाली, दशग्रीवा, प्रभूंची नीलकमल माले समान सुंदर व हातीच्या सोंडेसारखी पुष्ट असलेली भुजा माझ्या गळ्यात पडेल किंवा तुझी भयानक तलवार. वा, हे नीच. सीतामाता घाबरली नाही. ऐक, हेच मी तुला सत्य सांगते. सीता म्हणाली, हे चंद्रहास तलवारी, रघुनाथांच्या वीराग्नीमुळे मला झालेली पीडा तू दूर कर. हे तलवारी, तू शीतल, तीक्ष्ण आणि तिखट, इथं पण तिखट शब्द आलाय, धार असलेली आहेस. तू माझ्या दुःखाचे ओझे हरण कर. सीतेचे हे बोलणे ऐकून रावण मारण्यास धावला. तेव्हा मंदोदरीने त्याला नीती सांगून समजविले. मग रावणाने सर्व राक्षसींना बोलवून सांगितले. सीतेजवळ जाऊन तिला नाना तऱ्हेने भीती घाला. जसं प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपूने काय केलं, भीती घातली होती की नाही? नदीत फेकून द्या, हातीच्या पायाखाली तुडवा, एक नाही, त्या अनेदार पहारी असतात ना, ते दाखवा, ते राक्षस हा हो करायचे. पण प्रल्हाद महाराजांची भगवंताप्रती कशी भक्ती होती? दृढ भक्ती होती. कशी भक्ती होते? हरे कृष्णा हरे कृष्णा तर ते म्हणतात की सीतेजवळ येऊन नाना तऱ्हेने भीती घाला. 1 महिन्यात हिने सांगितलेले ऐकले नाही तर मी हिला तलवारीने मारून टाकेल, असे म्हणून रावण घरी गेला. इकडे राक्षसींच्या झुंडी अनेक भयानक रूप धारण करून सीतेला भय दाखवू लागल्या. त्यांच्यामध्ये त्रिजटा नावाची एक राक्षसी होती. तिला रामचंद्राच्या चरणी प्रेम होते. ती विवेकशील होती. तिने सर्वांना बोलावून आपल्याला पडलेले स्वप्न सांगून म्हणाली, सीतेची सेवा करून स्वतःचे कल्याण करून घ्या. बघा, स्वप्न पडलं, काय करा? सीतामातेची सेवा करा आणि आपलं कल्याण करून घ्या. तसं आपण बी महामंत्राचा आश्रय घेऊन आपलं कल्याण करून टाकलं पाहिजे. पुढच्या जन्माची वाट पाहायचं लक्ष ठेवलं नाही पाहिजे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. स्वप्नात मला दिसले की एका वानराने लंका जाळून, मी तुम्हाला आधीच काय सांगितलं होतं, चांगल्या गोष्टीचे शकुन येतात आणि वाईट गोष्टीचे पण शकुन येत असतात. स्वप्न पडलं की नाही? कोणाला पडलं? राक्षसीला पडले. पुन्हा लंकामध्ये मला, म्हणजे सॉरी, ते म्हणतात की मला स्वप्न दिसले एका वानराने आखी लंका जाळून टाकली. आणि ते वानर म्हणजे आले, ते आता एंट्री केलेली, आगच लावायची बाकी आता. हां, कशी आग लागते बघा आता तुम्ही. एकी काफी आहे. राक्षसांची सर्व सेना मारून टाकली. लगेच उध्वंस. रावण नागडा होता.
दिगंबर करून टाकलं रावणाला आणि गाढवावर बसला होता. बापा 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 बापा, जसं कंसाला स्वप्न पडू लागलं की नाही, खातानी कृष्ण, झोपतानी कृष्ण, भोजनात कृष्ण. बेडवर झोपला, कुठं खिडकीतून तर येणार नाही, खिडकी बंद करा, खिडकी बंद. बस भगवान विष्णू 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 करू लागला कंस. तसं रावण काय करत इथं, रावण गाढवावर बसला होता. त्याच्या डोक्याचे मुंडन केलेले होते, हेड शेविंग काय केलं, हे मुंडन केलं आहे ना. आणि त्याच्या 20ही भुजा कापलेल्या होत्या. जेवढे काय हात होते ते काय केले, कसं दिसत असेल त्या संकल्पना. गाढव आहे ना, आता इथं गाढव आहे, तो गाढवावर रावण बसला आहे, त्याचे केस काढेत आणि 10 भुजा काढ्यात, ते रावण वाटत असेल का, नाही ना. तर अशी स्थिती आहे. अशा प्रकारे तो दक्षिणेस, पुन्हा दक्षिण दिशा, दक्षिण इकडं आहे ना, लक्षात ठेवा दक्षिण दिशा शुभ नसते बरं का, लोक शास्त्र ऐकत नाहीत. दक्षिण दिशा अशुभ असते, अशुभ, त्याच्यामुळे दक्षिण दिशेकडे काही नसायला पाहिजे. आणि लंका बिभीषणाला मिळाली आहे बघा, सगळं समजलं की नाही. नगरामध्ये श्रीरामांचा डांगोरा पिटला जात आहे. मग प्रभूंनी सीतेला बोलावणे पाठविले. सगळं रामायणच झालं याच्यामध्ये. मी खात्रीने सांगते की हे स्वप्न 4 दिवसात खरे होईल. बघा, तिचे बोलणे ऐकून सर्व राक्षसी घाबरल्या आणि सीतेच्या चरणावर त्यांनी लोटांगण घातले. बाजू पलटी झाली की नाही महाराज. अधर्म चालत नाही, असत्य चालत नाहीये. शेवटी सत्यावर यावं लागतं, धर्मावरती यावंच लागतं. नाही तर भगवंत गीतेत म्हणतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थमनाय संभवामी युगे युगे. श्रीकृष्णचंद्र भगवान की, श्रीरामचंद्र भगवान की, श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की. आज जन्माष्टमी आहे, आज रात्री अष्टमी सुरू होत आहे. कधी होत आहे, रात्री. आज रात्री 11:49 सुरू होत आहे, लक्षात ठेवा. आणि तिची अष्टमी उद्या पण आहे. एक तिथ डबल येत असते पंचांगमध्ये. आपण ह्या गोष्टी थोड्या समजून घेतल्या पाहिजेत. ज्ञानाच्या गोष्टी येत आहे, यावर्षी डबल आली. अष्टमी डबल बऱ्याच येत असते, पण आपण समजून घेत नाही म्हणून आपल्याला लक्षात येत नाही. उद्या रात्री 9:34 आहे. तर अलग अलग पंचांगचा टाईम टेबल असतो बऱ्याचदा. तर आता हे सगळा इतिहास झाला. यांनी काय केलं, सीतामातेच्या चरणावरती लोटांगण घातले आहे ना, कारण सगळा इतिहास सांगितला. नंतर त्या सर्व जिकडे तिकडे निघून गेल्या. सीता मनात काळजी करू लागले की 1 महिना झाल्यावर नीच राक्षस मला मारणार. सीता हात जोडून त्रिजटेल म्हणाली, हे माते, तू संकटामध्ये माझे सोबती नाहीस. मी शरीर त्याग करू शकेन, असा उपाय लवकर कर. विरह असह्य झाला. लाकडे आणून चिता रच. लाकडं आणा. बघा सीतामाता किती विरहामध्ये आहे भगवंताच्या, किती मोठी शिक्षा आहे. हे माते, मग तिला आग लाव. तू सुखी आहेस तेव्हा माझ्यावरील खरे प्रेम करून दाखव. जसं मला ते यांचंच आठवण आली, ज्ञानेश्वर महाराजांची. त्यांची आई कोण होती, रुक्मिणी माता आहे ना. वडील कोण होते, विठ्ठलपंत कुलकर्णी. आणि त्यांची जी मावशी होती ना दुसरी, त्या रुक्मिणी मातेने सांगितलं, आम्ही चाललो आता, तू या लेकरांची माय आहेस, मावशी आहेत, आता यांचं काय कर, तू सांभाळ कर. तसं ही काय म्हणते, तू माझी सुखी आहेस आणि माझ्यावरती आग लाव, खरे प्रेम करून दाखव, जसं ती म्हणायची त्या ठिकाणी त्यांना. रावणाचे सुलाप्रमाणे दुःख देणारे बोलणे कानाने कोण ऐकणार है ना. रावण काय चांगलं बोलत होता काय. सीतेचे बोलणे ऐकून त्रिजटेने तिचे पाय धरून तिची समजूत घातली आणि रामांच्या प्रताप, बल, सुकीर्ती यांचे वर्णन केले. ती म्हणाली, हे सुकुमारी. सीतामाता फार नाजूक होती. एक रात्रीच्या वेळी आग मिळू शकणार नाही असे म्हणत ती घरी गेली. सीता मनात म्हणू लागली, काय करू, विधाता माझ्या किती विरोधात आहे. आग मिळणार नाही, दुःख संपणार नाही, आकाशामध्ये निखारे दिसत नाहीत, पृथ्वीवरती एकही तारा येत नाही, चंद्र अग्नी नाही, परंतु तो सुद्धा मला हतभागिनी समजून आगीच वर्षाव करत नाही. अशोक वृक्ष, माझी विनंती मान्य कर, माझा शोक हरण कर. तुझी नवीन कोळे पाणी अग्नीसारखे आहेत. मग
हनुमानजीने हे दृश्य पाहिलं. मग हनुमानाने मनात विचार करून सीतेसमोर श्रीरामांची एक अंगठी टाकली. अंगठी असते ना, आजकाल लोक अंगठ्या घालतात है ना. जणू काही अशोक वृक्षाने निखारा दिला असे समजून सीतेने आनंदाने उठत ती हातात घेतली. बघा, सीतामाता उठली तेव्हा तिला राम नामाने अंकित असलेली अत्यंत सुंदर अंगठी दिसली. अंगठी ओळखून सीता चकित होऊन तिच्याकडे पाहू लागली आणि हरचे दुःखामुळे हृदय व्याकुळ झाले. विचार करू लागली, रामचंद्र हे तर अजय, कोण जिंकू शकणार आहे. सीता मनात अनेक प्रकारे विचार करत होती. त्याच वेळी हनुमान मधुर वाणीने म्हणाले, बोलो हनुमानजी महाराज की जय. श्री रामचंद्रांच्या गुणाचे वर्णन करू लागला. हे ऐकताच सीतेचे दुःख पळून गेले. बघा, सीतामाताचे दुःख काय झाले, दूर झाले. ती कान व मन लावून ऐकताना कसं ऐकायचं, आता सीतामाता सांगायली काय म्हणते, ती कान आणि मन काय लावायचं, कान आणि मन. आपलं कान इथंच आहे पण मन कुठं जर दुसरीकडे गेलं तर मग काय अर्थ नाही. त्याच्यामुळे मन इथं पाहिजेत. काय पाहिजेत, त्याच्यामुळे गोस्वामीजी म्हणतात, मन के हारे हार है, मन के जीते जी, मन ही मिलावत राम को, मन ही मिलावत राम को, मन ही करत फजती. मन ही मिलावत राम को, मन काय करतो, रामाची प्राप्ती करून देतो. आणि तेच मन जर दुसरीकडे गेलं तर काय करताय, फजिती करते. काय करताय, हां. त्याच्यामुळं भगवंताची भक्ती, भगवंताचं नाम आणि सत्संग याच्यापासून दुसरीकडे बुद्धी घातली, मन घातलं की हे भटकते. असं गोस्वामीजी म्हणतात की मन कुत्ता दर दर फिरत, कुत्र्याची उपमा दिली मनाला. कुत्र कुठं फिरते, या गलीत जाते, त्या गलीत जाते, कुठं जाते त्याला मनाला तिकडं जाते की नाही. त्याला काय रोकटोक आहे का, तुम्ही मारलं की तिकडं जाते, तिकडून मारलं की इकडं येते. तसं मनाला उपमा दिली. एवढं बदमाश मन आहे. मग आपण जर त्याच्या मागं फिरले आपले हाल होणार की नाही. हां, फिरू द्यायचं नाही, त्याला पकडून ठेवायचं. पकडायचं साधन काय आहे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. मग काय म्हणतात, कान व मन लावून ऐकू लागले. हनुमानाने सुरुवातीपासून सर्व कथा ऐकविली. सीता म्हणाली, ज्याने माझ्या कानासाठी अमृतरूप सुंदर कथा सांगितली. बघा, त्या हे बंधू तू प्रकट का होत नाहीस. तेव्हा हनुमान तिच्याजवळ गेला. त्याला पाहून सीता तोंड फिरून बसली. तिच्या मनात आश्चर्य भरले होते. हनुमान म्हणाला, हे माते, मी रामाचा दूत आहे. करुणानिधान रामाच्या शब्दावर सत्य सांगतो. हे माते, ही अंगठी मी आणली. रामाने ही तुझ्यासाठी ओळखीची खून म्हणून दिलेली आहे. बघा, सीतामाता आपल्या आचरणाद्वारे काय शिकत, ओळख नाही आहे लगेच तोंड फिरवलं इकडं. असं नाही की फेस टू फेस बघत बसले आणि बोलत बसले. हे शिक्षा आहे रामानातून आपल्याला आचरण कसं करायचं. नाहीत मग आजकाल ते मोबाईल आहे ना, व्हॉट्सअप, ते इंस्टाग्राम, मग आमची तिथून मैत्री झाली, तिथून जुगळं, आणि तिथून लग्न पण लागलं त्या फोनवरूनच. याच्यावर लग्न लावलं कोण शिकवले, गीता शिकवली, भागवत शिकवले का, ब्राह्मणांना शिकवले की कृष्णांना शिकवले. हां, कसा मरायला शेवट होईल का, होईल का. एक PSI होती, PSI, या फोनवरून ती लिंक लागली, झालं आणि त्याचं लग्न झालं. शिकलेली पोरगी, आणि झालं लगेच वाटुळं झालं. मायबाप आहेत ना, दिलं ना सगळं देवानं आपल्याला. आपण आश्रय घेऊन कार्य करायला पाहिजे. सांगायचं तात्पर्य एकच आहे की बघा, जिथं आपण जी मर्यादा आहे ना ती सोडली ना, निश्चितपणेच कष्ट येणार जीवनामध्ये. कारण आपल्या कल्याणासाठी मर्यादा घातलेली आहे शास्त्रामध्ये आणि आचरणामध्ये. तर ते म्हणतात की सीतेने विचारले, नर व वानराची मैत्री कशी झाली ते सांग. तेव्हा हनुमानाने संपूर्ण हकीकत सांगली. हनुमानाचे प्रेमळ बोलणे ऐकून सीतेच्या मनात विश्वास वाटू लागला. काया वाचा मनाने कृपासागर रघुनाचा दास आहे हे तिने जाणले. बघा, खात्री घेतली आधी करून. काय केलं, खात्री. हां, खात्री झाली पाहिजे. भगवंताचा सेवक आहेस असे समजल्यावर सीतेला त्यांच्याबद्दल खूप प्रेम वाटले. बघा, खात्री झाल्याच्या नंतर नेत्रामध्ये अश्रू दाटून आले, शरीर पुरकीत झालं. सीता म्हणाली, हे वत्स हनुमाना,
विरह सागरात बुडत असलेल्या मला वाचवण्यासाठी तू जहाज बनून आला आहेस. मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. आता लहान बंधू लक्ष्मणासह खर राक्षसांचे शत्रू सुखधाम असलेल्या प्रभू रामाचे कुशल मंगल सांग. रघुनाथ हे तर कोमल हृदयाचे आहेत, मग हे हनुमाना माझ्यावर ते काय म्हणून निष्ठुर झाले. सेवकाला सुख देणे त्यांचे वाक्य आहे, माझी आठवण काढतात काय. त्यांचे कोमल सावले रूप पाहून माझे नेत्र कधी तृप्त होतील. सीतेच्या मुखातील शब्द फुटत नव्हता, नेत्रामध्ये विरहाचे अश्रू भरून आले. ती दुःखाने म्हणाली, हे नाथ तुम्ही मला अगदीच विसरून गेलात. सीतेला विरहाने अतिशय व्याकुळ झालेले पाहून हनुमान कोमल आणि नम्र वाणीने म्हणाला, हे माते, असंच बोलत असेल ना, सुंदर कृपेचे धाम असलेले प्रभू बंधू लक्ष्मणासह सुखरूप आहेत, परंतु ते तुझ्या दुःखामुळे दुःखी आहेत. हे माते, मनात दुःख करू नकोस. रामाच्या मनात तुझ्याहून दुप्पट प्रेम आहे. माते, आता धीर धरून रामाचा निरोप आहे. असे म्हणून हनुमान प्रेमाने गदगद झाला. डोळ्यातून अश्रू दाटले. हनुमान म्हणाला, रामाने सांगितले की हे सीते, तुझ्या वियोगामुळे माझ्यासाठी सर्व पदार्थ प्रतिकूल झालेत. वृक्षांची नवी कोमल पाली जणू अग्नीसारखी झालेली आहे. वने भाल्यांच्या वनासारखी झालेली आहेत. विरहाचं वर्णन आहे. मनातले दुःख सांगून टाकल्याने काहीसे कमी होते. आपलं मनात जर दुःख असेल ना महाराज, तर सांगितलं पाहिजे. काय केलं पाहिजे? हलकं होत असतं, हलकं. आणि हलकं केल्याशिवाय नाही तर काय ना, कधी कधी लोक दुःखात येतात आणि ते दुःख व्यक्त न केल्यामुळे मरतात. अशा लय घटना येतात, अशा लय घटना आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं एक कारण गोष्ट सांगतो, विशेष गोष्ट. हृदयातलं जर दुःख व्यक्त नाही केलं तर कोणती बिमारी होते ऐका. TB नावाची बिमारी होते. कोणती बिमारी होते तुम्ही मला सांग, कसं काय? सायंटिफिक सांगतो. एक डॉक्टर होते, म्हणजे आता ते आहे जिवंत का, तर आमची चर्चा चालली होती या गोष्टीवर. याचं रिझन काय ते सांगायला गेले मला, पण मी त्यांना चांगलं पकडून धरलं होतं. मॅन तुम्हाला सांगावंच लागेल. तर तेव्हा त्यांनी एक ग्रंथ, म्हणजे एक पुस्तक होतं, त्याचं नाव सांगितलं मला, पण त्यांनी लय हुशारी केली. शेवटी ते पुस्तक मला दिलंच नाही. हृदयामधलं दुःख जर दाबून ठेवल्यामुळे, दाबून राहून 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 ते व्यक्त न झाल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये TB नावाची बिमारी होते, ज्याला खोकला म्हणतात ना. त्याच्यामुळे हृदयात दुःख आहे ना, ते व्यक्त केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ते हलकं होते, आणि ते हलकं झालं की मन मोकळं होत असतं. हे फायदा आहे याचा. तर ते म्हणतात की मनातले दुःख सांगून टाकल्याने काहीसे कमी होते, परंतु सांगू कोणाला? माझे हे दुःख कोणी जाणत नाही. हे प्रिये, माझ्या व तुझ्या प्रेमाचे रहस्य एक माझेच मन जाणते, आणि ते तर नेहमी तुझ्याजवळ असते. बस माझ्या प्रेमाचे सार एवढ्यातच काय ते समज. प्रभूंचा निरोप ऐकता जानकी प्रेम मग्न झाली, देहभान विसरले. हनुमान म्हणाला, माते, मनात धीर धर. सेवकांना सुख देणारे रामाचे स्मरण कर. रघुनाथ तुझी आठवण काढतात, आणि माझे बोलणे ऐकून भय सोडून दे. आश्वासन द्यालेत हनुमानजी महाराज, है ना. असे माणसाच्या जीवनात आश्वासन देणारे चांगले माणसं पाहिजेत महाराज. नाही तर अशी वाट लावणारे तर कुठं भेटतात हो, आग लावणारे तर कुठं भेटतात. पण चांगलं आश्वासन देणारे, चांगला सल्ला देणारे, हित करणारे माणसं जीवनात असले पाहिजेत, आणि त्यांनाच धरून राहिलं पाहिजेत माणसाने. हे खरे आपले हितेशी असतात. याचं उदाहरण काय? याचं उदाहरण श्रीमद भागवतमच्या दशम स्कंदच्या पहिल्या अध्यायामध्ये आहे. कोणतं? याच्यामध्ये आहे कंस आणि वसुदेव यांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये ते वसुदेवजी कंसाला समजून सांगतात त्या ठिकाणी. तर त्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये वर्णन दिलेलं आहे. तर आणि ते जन्माष्टमी कथा प्रसंगामध्ये ते वर्णन येईल. हनुमान राक्षसांचे समूह पतंग कीटकाप्रमाणे आहेत. रघुनाथाचे बाण अग्नीसारखे आहेत. रामाना जर तुझी वार्ता कळली असती तर त्यांना उशीर लावला नसता. हे जानकी, राम बाणरूपी सूर्य उदित झाल्यावर राक्षस सेनारूपी अंधकार कसा राहील? हे माते, मी तुला आता इथून घेऊन जाईल. रामाची शपथ सांगतो, मला प्रभूंची तशी आज्ञा नाही.
म्हणून माते आणखी काही दिवस धीर धर. रामचंद्र वानरासह इथे येतील आणि राक्षसांना मारतील आणि तुला घेऊन जातील. नारद ऋषी मुनी तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती गातील. सीता म्हणाली, हे वत्स, सर्व वानर तुझ्यासारखेच लहान लहान असणार. राक्षसी तर बलवान योद्धे आहेत. म्हणून माझ्या मनात मोठी शंका येते, तुझ्यासारखे वानर राक्षसांना कसे जिंकतील. हे ऐकून हनुमानाने आपले विशाल शरीर प्रकट केले, है ना, फार मोठे. ते युद्धामध्ये शत्रूंच्या हृदयात धडकी भरणारे अत्यंत बलवान व वीर होते. महाराज काय सांगायचं तुम्हाला, यांचे आवाज एवढे खुंकार असतात. आता तुम्ही किती अनुभव घेतलाय तुमचा तुम्ही जाणे वृंदावनमध्ये आल्यावर, पण मला लय काळ गेलाय तिथं. असे आवाज काढतात तुम्हाला सांगतो वानेर. निसता एवढा जर आवाज केला तर भीती वाटते. एका जागीत कमीत कमी 15-20 लोकांची टीम असते. याची पण ग्रुप असतात बरं. म्हणजे इकडच्या ग्रुपचे लोक इकडच्याला खावतात नाही, ते काही खायला टाकल्या, आणि इकडचे इकडे जर का आले इकडा झोंड इकडं मारायला जोडतो आणि तिकडं झोंड इकडं मारायला, असे फाडाफाडीच करतात एकमेकाचं शरीर. आणि तेव्हा असा खुंखार आवाज काढतात, एवढा भयानक आवाज काढतात. अहो किती मोठा माणूस असू द्या, तो थया थया करतच पडायला लागत. त्यानं का त्यानं असंच राहावं. तिथं वृंदावनमध्ये आलं ना, नम्रतेनंच राहावं. त्यानं तिथं जर बल दाखवायचा प्रयास केला की पहिला झटकाच माकड देणार. तिथे त्याला पहिला झटका देणार. निस्ती नजर जरी मारली का असं करते ते. विचार करा आता, या स्थितीमध्ये एवढा भयानक आवाज येतो त्यांचा की 10-15 माकडांचा आवाज ऐकून माणसं काय सगळे तिथून पळून जातात. जर काठी असेल तर ते माकडं पळतात, नाही तर पळत नाही. तर मग विचार करा, तेव्हा भगवंतांनी एकेका वानरामध्ये किती ताकद दिली ती माहिती आहे का. 10-10 हजार हाथियों का बल एक एक बंदर के अंदर प्रभु राम ने दिया था. 10-10 हजार बत्ती का बल कोई कम है. हाँ, विचार करा तुम्ही. तर पुढे म्हणतात की हे पाहून सीतेला खात्री पटली. हनुमाने पुन्हा आपले छोटे रूप धारण केले. हे माते, वानरामध्ये बलबुद्धी नसते, परंतु प्रभूंच्या प्रतापामुळे छोटा सर्पसुद्धा गरुडाला खाऊ शकतो. भगवंताच्या कृपेमुळे भक्ती, प्रताप, तेज, बलाने परिपूर्ण असलेले हनुमानचे बोलणे ऐकून सीतेच्या मनात संतोष वाटला. तिने श्रीरामाचा आवडता असल्याचे मानून हनुमानाला आशीर्वाद दिला. बघा काय सुंदर सेवा केली. काय सेवा, प्रभूचा मेसेज पाठवला आहे, निरोप पाठवला आहे भगवंताचा. हे वत्सा, तू बल व शिलाचे निदान आहेत, म्हणजे ताकद आहेत. हे वत्सा, तू अजर अमर आणि गुणाचे भंडार होशील. आशीर्वाद, अशी सेवा केली की हृदयातून आशीर्वाद मिळत असतो. मला आशीर्वाद द्या, नुसतं सेवा करायची नाही, काही नाही. रघुनाथ तुझ्यावर खूप कृपा करोत, प्रभू कृपा करोत. असे कानाने ऐकताच हनुमान प्रगाढ प्रेमामध्ये मग्न झाला. हनुमानाने वारंवार आपले मस्तक सीतेच्या चरणी नम्र केले. हात जोडून म्हणाला, हे माते, आज मी कृतार्थ झालो, तुझा आशीर्वाद सफल होतो. है ना, ही गोष्ट प्रसिद्ध आहे. हे माते, येथील फळांचे वृक्ष पण मला भूक लागली. आता यांना फार भूक लागली. ती काय म्हणते, इथं मोठे राक्षस रखवाली करतात. हनुमान म्हणाला, माते मला आनंद वाटत आहे, तर मला आज्ञा दे. हे की नाही, मला भीती वाटत नाही. हनुमानाने काय केलं मग, सीतामाता पुढे नमस्कार केला, बागेत घुसले, फळे खाल्ली, झाडं मोडून टाकले. है ना, म्हणजे काही रखवाले होते काहींना मारून टाकलं. त्याने जाऊन रावणाला सांगितलं, महाराज एक लय मोठं वानर आले आणि अशोक वाटिका उद्ध्वस्त केली, फळं खाल्ले, झाडं उपटिले आणि रखवाल्यांच्या गर्दन कापून त्यांना मारून टाकले. ऐकल्यावर रावणानं काय केलं, युद्धे पाठवले. गर्जना झाली, राक्षसांना मारून टाकले हनुमानजीने. ते ओरडत निघून गेले. रावणाने अक्षय कुमाराला पाठविले, बलवान होता. त्याला येताना पण हनुमानाने हातात एक वृक्ष घेऊन त्याला आव्हान दिले, त्याला पण मारून टाकले. त्याने सेनेतील काहींना मारले, चिरून टाकले. हनुमानजीने पकडायचं मारून टाकायचं. हनुमानजीने काहींनी पुन्हा रावणापाशी जाऊन धावा केला. हे प्रभू, वानर फार बलवान आहे. है ना, पुत्राचा वध झाल्याचे ऐकून रावण काय झाला, लेकाला मारलं म्हणजे काय कमी एक काय, है का नाही. रावण हे महाराज ते महापूर का, हां, है की नाही.
त्याने आपला ज्येष्ठ पुत्र मेघनादाला पाठविले. गेला तो, त्याला न मारता बांधून घेऊन आला हनुमानजीले. वानराला पाहून तो कुठला आहे इंद्राला जिंकणारा योद्धा मेघनाद म्हणाला निघाला. आपला भाऊ मारला गेल्याचे ऐकून त्याला खूप क्रोध आला. हनुमानाने पाहिले आता भयानक योद्धा येत आहे. तेव्हा दात ओठ खाऊन गर्जना केली आणि धावून गेला. असे दात बांधणार असे की नाही. त्याने एक फार मोठा वृक्ष उपटला. प्रहाराने लंकेश्वर रावणाचा मुलगा मेघनाद त्याचा रथ मोडून खाली पडला. नुसतं झाडच फेकून दिलं तर रथ मोडा तो पण खाली पडला. त्याचबरोबर जे मोठमोठे योद्धे होते त्यांना पकडून हनुमानाने आपल्या हाताने बदलून लावला. त्या सर्वांना मारून तो मेघनादाशी लढू लागला. लढताना असे वाटत होते जणू 2 हत्ती भिडले. काय भिडले? एकदम विशाल शरीर. हनुमान त्याला एक ठोसा मारून वक्षावर जाऊन बसला. जे टणकन बुक्का मारला, टणकन उडी मारली आणि झाडावर जाऊन बसले. मेघनादाला क्षणभर मूर्छा आली. पुन्हा उठून त्याने माया सोडली, पण पुत्राला त्याला जिंकता आले नाही. शेवटी त्याने ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. हनुमानाने मनात विचार केला जर मी ब्रह्मास्त्राचा मान ठेवला नाही तर अपार महिमा नष्ट होईल. कारण भगवंताचं अस्त्र आहे. बघा भक्त किती मर्यादित राहतात. याला म्हणतात मर्यादा, मान, महिमा. मेघनादाने हनुमानाला ब्रह्मबाण मारला. तो लागताच हनुमान खाली पडले, परंतु खाली पडताना त्याने बरीचशी सेना मारली. आता म्हणजे हनुमान विशाल काय, खाली पडले होते टमाटे कसे चंकरून म्हणतात तसे. एक वेळेस काय झालं, बिभीषणाचं काय ते बिभीषण बिभीषण नाही कुंभकर्ण, झोपणारा कुंभकर्ण. लग्न झालं कुंभकर्णाचं. झाली का कथा? झाली ना. हे झोपला. आता ह्यो म्हणजे 6 महिने झोपणार आणि 6 महिने खाणार. कारण याला वरदानच असं होतं, उठला का याचं खाणं म्हणजे काय भाजीपाला होता काय, मदिरा मांस घड्याचे घडेच लागायचे या माणसाला, आहे की नाही. आणि त्याचं लग्न झालं, त्याची बायको होती कर्कटी. मग लग्न झालं, बायको आली, स्वामी उठिये, महाराज उठिये, कुंभकर्णाची स्वामी उठिये. आता हे खर 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 खराटे मारायला हे असा झोपलाय मस्त. म्हणून तिने शिवजीच्या भक्तीद्वारे काय केलं की एक शक्ती उत्पन्न केली. सैनिक पाठवले की याला पुराण्या टोचायच्या आणि याची झोप मोडायची. आणि जेवढे सैनिक होते का ते शिडी लावल्यासारखे याच्या पोटावर चढायले त्या. म्हणजे असा झोपलाय. आता याचं एवढं भयानक शरीर, मोठ्याचे मोठ्या हातीसारखं, आणि हे असे त्याच्या कपड्याला धरून चढायले त्याच्या पोटावरती. त्याच्या पोटावर चढले आणि त्या जे भाले असतात ते असे मारायले, असे असे मारा. आता याला काचं काय होते, इकडून तिकडून ते प्रयास करायले. आता हा झोपत होता, झोपत इकडे तिकडे हात होता, त्यांनी एक हात असा दणकन खाली केला, सगळेच हाताखाली चेंगरून गेले. आता त्याच्या बायकोने विचार केला आता काय करावं काय करावं. तिला कळालं की यार खायला म्हणजे खायला महा हे आपल्या शक्तीद्वारे खायचे आटन उत्पन्न केले. स्मेल येणारे, स्मेल म्हणजे सुगंध आहे ना, की जसं सुगंध येतो ना काय काही पदार्थाचा. मग ते असे पदार्थ बनवले आणि ते म्हणजे असे तिथं शक्तीद्वारे ठेवले. आणि याच्या नाकामध्ये एक शक्ती टाकली की स्मेल यावं, वास यावं. ते वास करायला झोपतच. असं करत 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 त्याची झोपच मोडून गेली. उठला, हां भोजन 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 भोजन. आता त्याच्यासमोर एवढं मोठं भोजन होतं. ते घडे भरलेले घेतले मदिराचे, ते भोजनाचे, असे आखेचे आखे खाल्ले त्यानं. आणि मग बायको हसायली ती. मग नंतर बायको बसली जवळ, बोले स्वामी जी हाँ आपको उठाया की नहीं, हाँ तुम वास्तव में पत्नी हो. म्हणजे असे विशाल शरीराचे होते हे. यांचे काय शरीर साधारण नव्हते. हा विषय मी सांगत आहे. तर ते म्हणतात की हनुमंत मूर्छित झाला आहे तेव्हा तो त्याला नागपाशाने बांधून घेऊन गेला. शिव म्हणतात, हे भवानी, ज्याचे नाम जपून विवेकी मनुष्य जन्म मरणाची बंधने तोडून टाकतो त्याचा दूत कधी बंधनात सापडेल का? नाही पडू शकत. परंतु प्रभूंच्या कार्यासाठी हनुमाने स्वतःला बांधून घेतले. कोणासाठी? भगवंतासाठी. असे भक्तांचं ना असं समर्पण असते भगवंतासाठी. जसं प्रभुपादांचं समर्पण होतं. काय समर्पण होतं? जुहूमध्ये, मुंबईमध्ये राधा रासबिहारीचं मंदिर बनत होतं आणि तेच मंदिर पाडायचा आदेश दिला होता. आणि प्रभुपादांनी वचन दिलं होतं भगवंताला की या जमिनीवरती मी मंदिर बांधणार
आणि ज्यांनी जमीन विकली होती त्याने तीच जमीन दुसऱ्याला विकली होती आणि त्याची केस कोर्टात चालू होती. आणि सेंटर पाडून लोकांनी तिथं लोकांना मारलं पण होतं, खूप त्रास दिला होता. परंतु तेव्हा एक दिग्गज व्यक्तिमत्व होतं, त्यांनी सांगितलं की हिंदूचं मंदिर पाडायचं नाही. ते खरं हिंदू हृदय सम्राट व्यक्तिमत्व होतं महाराज. त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये हिंदुत्वाबद्दल आदर होता, भाव होता आणि सेवा होती हिंदूबद्दल. त्या व्यक्तीने त्यावेळेस थांबलं आणि ते राहिलं. आणि त्याच्यानंतर ती जागा कोर्टाकडून भेटली प्रुपादांना आणि तिथं राधा रासबिहारी असं भव्य दिव्य मंदिर बनलं जुहूमध्ये. आज लाखो करोडो लोक तिथं कृष्ण भक्तीचा आश्रय घेऊन आपलं जीवनाचं कल्याण करत आहेत. प्रुपादांचं समर्पण होतं, प्रुपादांनी बांधून घेतलं होतं. तसं या ठिकाणी ते म्हणतात की हनुमानजीने स्वतःला बांधून घेतलं. कोणासाठी? भगवंताचे जे ब्रह्मास्त्र होतं याची महिमा नष्ट होऊ नये म्हणून.